चांदवड देवळा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माननीय शिरीष कुमार कोतवाल यांच्या प्रचारार्थ आज चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रचार सभा घेतली। यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून शेतकरी हिताचे सरकार यावेळी स्थापन करावे असे आवाहन केले आहे। फक्त तुमचे आभार मानतो आणि खुलासा करतो। या कार्यक्रमासाठी जे स्टार प्रचार घेऊन आल्या त्या आपल्यातनं नुकत्याच भाषण करून निवडून गेल्या त्या खासदार सुप्रियाताई सुळे या ठिकाणी उपस्थित असले डॉक्टर DL कराड, राजू देसले, माझे सहकारी जयंत बोधिंदे, दुसरे सहकारी शिवाजीराव ढवळे, डॉक्टर गायकवाड, नितीन आहे, गोकुळ भाऊ, त्याचप्रमाणे दत्तू दादा आणि मंचकावर बसलेले सर्व सन्माननीय। बरीच या ठिकाणी भाषणं झाली, चांगली विचाराची शिदोरी तुम्हाला ऐकायला मिळाली आणि ज्या पद्धतीने तुम्ही सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होता त्या अर्थानं 23 तारखेचा गुलाल कुणावर पडणार हे आधीच मागच्या एक 2-4 दिवसापूर्वी देवळ्याला काहीतरी सभा झाली। त्या ठिकाणी माझ्या 2 सहकार्यावर आरोप केला, एक नितीन दादा आणि दुसरे डॉक्टर साहेब, की हे शरीराने तिकडे परंतु मनाने इकडे। काय रे बाबा, तुला कसं काय समजलं? तू तर शरीराने तिकडे गेला, मनाने तिकडे गेला आणि मलिदा घेऊन तिकडे गेला। यांनी तर मलिदाला हात लावलेला नाही, हे तर यांचं डिझेल खर्च करून यांची स्वतःची गाडी घेऊन माझ्या प्रचारामध्ये फिरताय आणि माझ्यासाठी प्रत्येकाला हात जोडताय। असं कसं काय तू बोलतोस? कृपा करून असं बोलू नको, नाही मग मला देखील तुला ढोबराचं सोडावं लागेल। एवढा गोष्ट लक्षात ठेव। मग माझं जर तुझं ना तर मग ही गोष्ट लक्षात ठेवा, या राज्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणुका चालू आहेत त्या निवडणुका देखील मोठ्या गमतीच्या चालू आहेत। एक फार चांगलं उदाहरण मी तुम्हाला या प्रसंगी देतो। स्वर्गवासी इंदिरा गांधी या देशात पंतप्रधान म्हणून काम केलं, जो 14 वर्ष का 16 वर्षाच्या आसपास। या जेव्हा पंतप्रधान होत्या ना त्यावेळेला अख्ख्या देशाला वाटायचं की या देशाच्या पंतप्रधान वाटत की नाही। आजचे पंतप्रधान ना त्यांना असं वाटतं आपण देशाचे नाही गुजरातचे पंतप्रधान आहे। खरं खोटं? आणि या राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे तर गुजराती मंडळीचे दलाल म्हणून काम करत आहे। ज्या कारखानदारांना महाराष्ट्रात कारखान्यात लावायचे त्यांना गुजरातकडे घेऊन जात आहे। मला गुजरातविषयी आकर्ष नाहीये, गुजरात राज्याविषयी देखील आकर्ष नाहीये, पण ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राची आणि स्वराज्याची मूर्तवेळ रोवली या महाराष्ट्रातल्या जनतेचा हे जे तळतळ घेत आहे, कदाचित महाराष्ट्रावर जर पाहत असतील ना त्यांचे डोळ्यामध्ये अंगार भरत असतील। हे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये भाजपा महाराष्ट्र द्रोह करते। खरं खोटं? कृपा करून असं वागू नका। या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी एक भूमिका तुम्हाला मला सगळ्यांना घ्यायची आहे, ती म्हणजे या महाराष्ट्रातल्या राज्याचं स्वराज्याचं जे निर्माते यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। हा महाराष्ट्र परत एकदा बलशाली करायचा। कांदा, सोयाबीन, कापूस, शेतीमालाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर झाला। एका कार्यकर्त्याने चिठ्ठी देखील ताईंच्याकडे दिली होती की नाफेडच्या आणि NCSच्या कांद्याच्या खरेदीमध्ये चाललेला अपहार। मागच्या वर्षी आपल्याकडे दुष्काळ होता त्यामुळे त्याचा चटका आपल्याला बसला नाही, परंतु देवळा, कळवण, मालेगाव, बागलाण या तालुक्यामध्ये मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कांदा होता, त्या मंडळीला मात्र यांचा चटका बसला।
की NCCF आणि नाफेडच्या माध्यमातून जी मंडळी कांदा खरेदी करते, तर आपल्या काही दलाल आहे ती मंडळी जर NCCFचा नाफेडचा भाव मार्च मध्ये 2000 रुपये होता, ही 2 नंबरचा कांदा 1000 रुपयांनी खरेदी करायचे मार्केटमधनं. तोच कांदा त्यांच्या जवळच्या पगार बच्च्याच्या नावावर 2000 रुपयाची पावती पडायची आणि 1000 रुपयांनी कांदे खरेदी करायचे, असा यांचा धंदा आहे. जेवढा 3000 रुपयांनी कांदा खरेदी होता नाफेडची आणि NCCFची, तेवढा तोच कांदा 2 नंबरचा 2000 रुपयांनी खरेदी करायचा आणि त्यांच्या पगार बच्च्यांच्या नावावर 3000 रुपयाची पावती पाडायची. आमच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं लुटण्याचा कार्यक्रम गेल्या 3-4 वर्षापासून काही मंडळी करते आणि तीच मंडळी परत तुमच्याकडे मत मागायला येते आणि सांगते करी टाकसू, पायी घेऊ आणि होऊन जाईल. या माणसांपासून सावध राहा, हे मला तुम्हाला सांगायचं. काल चांदवड परिसरामध्ये मोटरसायकलवर साधारण 9 अपघात झाले. किती अपघात झाले? 9. आणि ते सगळे कुठे जाऊन आलेले होते? मी तुम्हाला सांगायची गरज नाही. नाना काय दादा काय, एकच माळीचं दोन्ही बाजू आहे, एकच नाण्याच्या 2 बाजू आहे. एक आहे गोल्डन गँग आणि दुसरी मलिदा गँग. अरे बाबांनो, तुम्ही उरलेले 4-5 दिवस दारू पाजाल, मटण खाऊ घालाल, पण घरी जाता जाता जर त्याचा ऍक्सिडेंट झाला ना, तर मात्र त्याचं कुटुंब उघडं पडेल. असं पाप कृपा करून करू नका. मान्य आहे तुम्हाला पाप? सावध व्हा. हे क्षणाचे गुन्हे आहेत. एक क्षणभर तुम्हाला दाखवतील आणि 5 वर्ष तुम्हाला लुटतील. या अंतर कुठं बाबा सांगून गेला या ठिकाणी. 5 वर्ष तुम्हाला लुटतील. ना तुमच्या तालुक्यामध्ये दगड राहील, मुरुम राहील, ना वाढू राहील. एवढे भयानक माणसं याचा अभ्यास केल्याने मला आताच उठवा बांधील, याचा अभ्यास केल्याने तो अशी वस्तुस्थिती आहे. मला या प्रसंगी फक्त एकच विनंती करायची, माझ्या आयुष्यातली ही शेवटची विनंती आणि माझ्या बरोबर पहिल्या दिवशीपासून, ज्या दिवशी मला उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून चांदवड तालुक्यातून नितीन आहेर आणि डॉक्टर गायकवाड साहेब प्रामाणिकपणे आरोप म्हणजे माझ्यावर केलेला आरोप मी ती वैयक्तिक दुश्मनी ठरेल समजेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग जर 5 वर्ष जर ज्या वेळेला संधी येईल ना, त्या वेळेला तुम्हाला खेचल्याशिवाय राहणार नाही. देखील तुम्हाला प्रामाणिकपणे काम करताय, माझ्यासाठी हातापाया पडताय, भाषण करताय. कृपा करून त्याच्यावर आरोप करू नका. आरोप केले तर मग त्याचे परिणाम भोगायला देखील तयार आहे. देखील या प्रसंगी सांगतो ही येणारी निवडणूक चांदवड तालुक्याच्या राजकारणासाठी म्हणून, चांदवड तालुक्याच्या समाजकारणासाठी म्हणून, केंद्रीकरण करणारी निवडणूक, ध्रुवीकरण करणारी. या वेळेला निवडून आलेला मनुष्य हा या चांदवड आणि देवळा मतदारसंघाला विकासाची दिशा देणार. आणि जर परत तीच पहिली पाणी पंचावन्न जर झाले, खाया पिया कुछ नाही, गलास फोडा मारना, ही अवस्था तुमची आणि माझी देवळा तालुक्याची, चांदवड तालुक्याची होणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, या राज्यातल्या जनतेनं या राज्यामध्ये परिवर्तन करायचं ठरलं आणि त्या परिवर्तनाच्या दिंडीमध्ये आपला देखील एक प्रतिनिधी 288 मध्ये पाठवायला पाहिजे. ही विनंती या प्रसंगी तुम्हाला करतो आणि तुम्हाला शब्द देतो की येणारी जी पुढची विधानसभेची निवडणूक असेल ना, त्या विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवारी करणार नाही हा शब्द देतो. जी 5 वर्ष मला मिळतील त्या 5 वर्षामध्ये एवढं चांगलं काम करून दाखवेल की जनता देखील म्हणेल हा सच्चा होता पण लुच्चा नव्हता. कदाचित कधी ना कधी आयुष्यामध्ये कदाचित कधी ना कधी 5-10 वर्षानंतर मला देखील वर जायचंय. ज्या दिवशी माझी चिंता धगधगत असेल ना, माझ्या कामाच्या भरोशावर आणि शेतकऱ्याला केलेल्या मदतीच्या भरोशावर लोक असं म्हटले पाहिजे खरंच जाऊ द्या, या माणसाने आपल्या काळामध्ये कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली, सर्वसामान्यांना मदत केली आणि पाण्याची शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. हा मनुष्य कडवा होता पण भडवा नव्हता, ही प्रतिक्रिया त्या दिवशी मिळते पाहिजे. असं काम करून दाखवेल. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जातो प्रचारच्या निमित्तानं मी सगळीकडे पोहोचतोय, फिरतोय. प्रत्येक व्यक्तीला मी भेटू शकणार नाही, प्रत्येक व्यक्तीला मी फोन करू शकणार नाही.
भेटू शकणार नाही. माझ्या वतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या प्रत्येक व्यक्तीला फोन करा आणि विनंती करा की आमच्या शिरीष कोतवाल मध्ये हा मनुष्य विधानसभा मतदारसंघाला प्रत्येक विकासाकडे जाऊन घेऊन जाईल. करा तुम्ही सगळे फोन. 3 तारखेला ज्या दिवशी मतदान द्यायचंय त्या दिवशी 3 नंबर नाव आहे कोतवाल शिरीष कुमार वसंतराव निशाणी त्या पंजाच्या समोरच्या पटात नाव. पण तो घरी देखील सांगायला विसरू नका. नाही एक दिवस खंडाळा घरी गेलो त्यांच्या मंडळी मला दूध घेऊन आले आणि मी म्हणालो काय बाई काय ठरलं. नाही भाऊ यावेळेला महाविकास आघाडीला मत द्यायचंय पण त्या दिशेने का ती बाई म्हणते तू तरी अरे की यावेळेला तू तरी दे यावेळेला पंचायत असा आमचा धंदा आहे. तर तुम्ही देखील आपल्या कुटुंबियांना सांगा की लोकसभेला तुतारी होती विधानसभेला पंचायत. एवढीच विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.